महावितरणकडूनच अनेक वेळा कायदा आणि नियम पाळले जात नाहीत। ग्राहकांची दिशाभूल करून पैसे वसूल केले जातात। त्यामुळे इचलकरंजी परिसरातील 4 वीज ग्राहकांनी महावितरणच्या अपीलीय अधिकाऱ्यांकडे धाव घेतली होती। त्यातून त्या ग्राहकांची 17 लाख रुपयांची दंड आकारणी रद्द झाली आहे। अशा प्रकारे आणखीन कोणाकडून महावितरणने सक्तीने रक्कम वसूल केली असेल तर सर्वांनी संघटित लढा उभारण्याचे आवाहन वीज तज्ञ प्रताप होगाडे यांनी पत्रकार परिषदेत केलं। वीज मीटरची छेडछाड करून विजेची चोरी करणं, हेतुपुरस्सर अन्य कारणांसाठी वीज वापरणं, तर ज्या कारणासाठी वीज कनेक्शन घेतलं आहे ते सोडून दुसऱ्याच कारणासाठी वीज वापरणं म्हणजेच विजेचा अनधिकृत वापर असं म्हणता येईल। पण महावितरणकडून विजेचा अनधिकृत वापर झाल्याच्या कायद्याचा गैरवापर होतोय। सर्वसामान्य वीज ग्राहकाला कायद्याचं ज्ञान नसल्यानं अनेकदा महावितरणकडून ग्राहकांची पिळवणूक केली जाते। त्याचा प्रत्यय नुकताच आला। इचलकरंजीतील किरण पाटील, कोरोचीतील शंकर पार्वती सायझर्स, विनोद चव्हाण आणि तिळवणीतील ताराराणी महिला मागास यंत्रमाग सहकारी संस्था यांच्यावर महावितरणनं चुकीच्या पद्धतीनं दंडात्मक कारवाई केली आहे। त्यामुळे हे 4 वीज ग्राहक अपिलात गेले होते। अपीलीय अधिकाऱ्यांनी या 4ही ग्राहकांवरील कारवाई चुकीची ठरवत 17 लाख रुपयांच्या दंडाची आकारणी रद्द केल्याचं प्रताप होगाडे यांनी सांगितलं। यावेळी महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे सचिव जावेद मोमीन, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे एनर्जी समिती सदस्य मुकुंद माळी, विजय जगताप, राजन मुठाणे, पद्माकर तेलसिंगे, राजू घनकुटे, उषा कांबळे उपस्थित होते।